शिंदेच्या एका आमदारांना आपल्याकडे खळबळजनक गौप्यस्फोट केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। एका विमान प्रवासात त्या आमदारांना आपल्याला शिंदेच्या मनस्थितीची माहिती दिली असंही राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी नेमके काय दावे केले आहेत आणि त्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय पाहूया। अमित शहांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। महायुतीच्या हायकमांडनं शब्द पाळला नसल्यानं शिंदे नाराज। सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरामध्ये संजय राऊतांनी खळबळजनक दावे केलेत। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊनही अमित शहांनी तो पाळला नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। एका विमान प्रवासात शिवसेनेच्याच आमदारांना आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांचा आहे। शिंदेच्या शिवसेनेचा तो आमदार आणि संजय राऊतांमध्ये विमान प्रवासात नेमकं काय बोलणं झालं, संजय राऊतांचा नेमका दावा काय आहे तो पाहूया। पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत का, असा प्रश्न संजय राऊतांनी शिवसेनेच्या त्या आमदाराला विचारला। त्यावर शिंदेचा आमदार म्हणाला, ते त्याच्याही पलीकडे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शून्यात गेले आहेत। त्यानंतर शिंदे यांना धक्का बसला आहे का, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला। त्यावर ते मनानं कोलमडले आहेत असं शिवसेना आमदारांना सांगितलंय। त्यावर नेमकं झालंय काय, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला। त्यावर शिवसेनेच्या आमदारानं धक्कादायक दावा केला, निवडणुका तुमच्याच नेतृत्वात लढू आणि 2024 नंतरही तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका, निवडणुकीमध्ये सढळ हस्ते खर्च करा, असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदेंना दिलं होतं। शिंदेंनी निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा टाकला, पण अमित शहांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाली असं शिंदेंना वाटतंय, असं तो आमदार राऊतांना म्हणाला। मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्याला जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही। आणि काय निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं। ठीक आहे, काही मंत्रिपदे दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। आणि दुसरं म्हणजे बीजेपीने दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का। शिवसेना भाजपमध्ये मतभेद कसे होतील एवढाच प्रयत्न राहील, कारण त्याला त्यांचे 20 आमदार कायम ते ठेवायचे आहेत, ते घातील का प्रयत्न करायचे आहेत। त्याला माहिती आहे आपले आमदार आपल्यासोबत राहणार नाहीत। महाराष्ट्रातला सगळा शिवसैनिक आता एकनाथ शिंदेकडे येतोय, धावतोय, सगळे प्रवेश करत आहेत। आता आमदारांना कसं थांबवता येईल त्यासाठी हा प्रयत्न त्यांचा चालू आहे। आपण फक्त फडणवीसांच्या फोनवरूनच गुवाहाटीला गेलो होतो असं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं। आशिष जयस्वाल यांनी देखील गुवाहाटीला जाण्यापूर्वी फडणवीसांची भेट झाली होती असा दावा केला होता। आता संजय राऊतांनी देखील तसाच दावा करत शिंदेच्या आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचं म्हटलंय। शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नियंत्रण आहे, कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाहीत। आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे। आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत। त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते, भविष्यात जास्त कोंडी होईल, आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल किंवा प्रोटेक्ट करेल, तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का, असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे। एकनाथ शिंदेंची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत। शिंदेंची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार दिलाय विकासासाठी, आम्हाला भांडण्यासाठी नाही, याची पूर्ण जाणीव आणि भान आमच्या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राला आहे। संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात। उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत। काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागलेत। राऊतांच्या दाव्यानुसार त्यांना शिंदेच्या शिवसेनेतल्या त्या आमदारानं आणखी काय माहिती दिली तेही पहा। शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत असं एकनाथ शिंदेंना खात्रीनं वाटतंय। दिल्लीच्या एजन्सी
आपल्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत असं वाटत असल्यानं त्यांची पूर्ती कोंडी झाली आहे असं देखील त्या आमदारानं संजय राऊतांना सांगितलंय। संजय राऊतांनी लिहिलेल्या सामनामधून टीका केलेली आहे की सगळ्या आमदारांचे फोन टाईप होत आहेत। तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? संजय राऊतांना आकाशवाणी झाली की मला माहिती नाही, फक्त महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्यामधलं जे पोषक वातावरण आहे ते गढूळ करायचा प्रयत्न करायचा, या अशा पोरखळपणाला आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही। मुख्यमंत्री होऊन 2 महिने उलटले तरीही फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत। त्यावरूनही संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय। मला एक प्रश्न त्यांनी सांगावा, देवेंद्र फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत? काळी जादू म्हणताय ना, देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहायला का जात नाही याचं उत्तर या काळी जादूवाल्याने द्यावं। कळलंय? माझ्या नादाला लागू नका। उद्धव ठाकरे विचार पाहिजे ना। एकनाथ शिंदेने सांगितलं ज्यावेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तेव्हा टोपली पण लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती। तर काळी जादू काय आहे ते मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे, त्याचा अनुभव जास्त असेल संजय राऊत साहेबांना कदाचित, आणि म्हणून त्याच्या डोक्यात यायला असावं असं मला वाटतं। मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळी जादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, याबद्दल पण थोडं लेख लिहा ना। अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी वारंवार केला होता। त्यावरूनच ठाकरे आणि भाजपमधली युती देखील तुटली होती। जे ठाकरेंच्या बाबतीत झालं तेच शिंदेंबद्दल झालं असा दावा राऊतांनी केला आणि हा दावा करताना एका शिवसेना आमदाराचा हवालाही त्यांनी दिला। संजय राऊतांचे हे दावे मात्र शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावले आहेत। दिनेश दोखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।